लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभेच्या जागा वाटपावरनं महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळतोय। जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पडतील यासाठी सगळ्याच पक्षांकडनं प्रयत्न केले जात आहेत। अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं विशेष जोर लावला जातोय। आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे विधानसभेसाठी किमान 80 ते 90 जागा मिळतील याची आम्हाला खात्री करावी लागेल। आम्हाला 80 ते 90 जागा मिळाल्या तर 50 पेक्षा जास्त आमदार जिंकून आणण्याची आम्हाला संधी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत छगन भुजबळांनी केलं होतं। याशिवाय शिंदेच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा आम्हाला मिळाव्यात। लोकसभेला कमी जागा घेतल्या, आता कमी जागा घेणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मांडली होती। पण आता अजित पवार विधानसभेसाठी कमी जागा लढवण्यास तयार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। जागा वाटपाशी संबंधित असलेल्या एका भाजपच्या नेत्यानं इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय। याशिवाय राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळावं या अटीवरती अजितदादांनी कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय असं या भाजपच्या नेत्याने सांगितलंय। पण लोकसभेला आधीच सपाटून मार खाल्ल्यानंतर आता कमी जागा लढवण्याची रणनीती अजित पवारांसाठी बॅकफुटवर घेऊन जाणारी ठरू शकते का? कमी जागा लढवणं त्यांच्यासाठी कसं धोक्याचं असू शकतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। आधी महायुतीचं संभाव्य जागा वाटप नेमकं कसं असेल ज्याची चर्चा होतीये ते पाहूयात। तर महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 जागा आहेत। सध्या भाजपकडे 103 आमदार आहेत, त्यामुळे महायुतीत सगळ्यात जास्त जागा घेण्यासाठी भाजप आग्रही असणार आहे। भाजप 120 ते 30 पेक्षा जास्त जागा लढवू शकतो असं म्हटलं जात आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं लोकसभेला 15 जागा लढवत 7 जागांवर यश मिळवलंय, त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। म्हणून त्यांना 100 पेक्षा जास्त जागा मिळू शकतील असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत। उरलेल्या 50 ते 60 जागांवर महायुतीला अजित पवार आणि मनसेला ऍडजस्ट करावं लागणार आहे। त्यामुळे कितीही घासाघीस झाली तरी अजित पवारांना 60 पेक्षा जास्त जागा मिळतील का यावरती शंका उपस्थित केली जाते। अजित पवारांकडे सध्या 39 आमदारांचं बळ आहे। अशा परिस्थितीत त्यांना केवळ 50 ते 60 जागा मिळाल्या तर निवडून येणारे आमदार आणखी कमी होऊ शकतात। जितक्या जास्त जागा लढवल्या जातील तितके जास्त आमदार निवडून आणण्याची संधी असते। असं असताना आता अजित पवारांनी कमी जागा घेण्यास तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते। पण कमी जागा लढवण्याचा अजित पवारांचा डाव त्यांच्याच अंगलटी येऊ शकतो। अजितदादांनी कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पहिला तोटा होऊ शकतो, तो म्हणजे दादा गटाला गळती लागायला सुरुवात होईल। आता अजित पवार कमी जागा लढवणार असल्याची बातमी आता समोर आल्यानं राष्ट्रवादी चलबिचल सुरू होऊ शकते। अजित पवार गटाला गळती लागण्याची सुद्धा शक्यता आहे। अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते हे अजित पवारांची साथ सोडू शकतात, कारण महायुती जरी आता सत्तेत असली तरी आगामी काळात सुद्धा सत्तेत आल्यानंतर सरकारमध्ये आपल्याला स्थान मिळेल या हेतूनं अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली होती। पण आता त्यांच्या गटाला जर कमी जागा मिळत असतील तर त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना सुद्धा संधी मिळणार नाही। त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक राजकारणाचा विचार करून ते पुन्हा एकदा शरद पवार गटात परतण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी आधीच अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांसाठी दारं उघडी केली आहेत। सगळ्याच सदस्यांना आपल्याकडे नो एंट्री नाहीये असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं इन्कमिंग सुद्धा सुरू झाले। 2 ते 3 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अजित पवार गटातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय। तर अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांच्या गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे। इथल्या जवळपास 40 नेत्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 20 तारखेला हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे। आता अजित पवार जर कमी जागा लढवणार असल्याची बातमी ही समोर आली आहे, त्यामुळे अजित पवार गटातनं शरद पवार गटात जाणाऱ्या नेत्यांचा लोंढा हा आणखीन वाढू शकतो। तसंच अजित पवारांनी कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर 90 जागांची मागणी करणारे छगन भुजबळ आणि त्यांच्यासहित इतर नेते जे आहेत ते सुद्धा तोंडावर पडतील। त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात वरिष्ठ नेत्यांची नाराजी सुद्धा वाढताना पाहायला मिळू शकते। आता कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर अजित पवारांना फटका बसू शकतो, तो म्हणजे उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या 12 जुलैला विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत, त्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागणार हे फिक्स आहे। महायुतीकडे 8 आमदार निवडून आणण्याचं संख्याबळ आहे, ते 9व्या जागेसाठी प्रयत्न करतायत, तर महाविकास आघाडीच्या 2 जागा निवडून येऊ शकतात। असं असतानाही महाविकास आघाडीनं 3रा उमेदवार मैदानात उतरवल्यानं विधान परिषदेच्या निवडणुकीत रंगत आलीये। आता ज्या उमेदवारांचा बळी जाऊ शकतो तो उमेदवार अजित पवार गटाचा असण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण अजित पवारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर अशा 2 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे,
पण तितकं संख्याबळ अजित पवारांकडे नाहीये. एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी 23 मतांची आवश्यकता आहे, पण त्यांच्याकडे 39 आमदार आहेत. अजित पवारांचा एक उमेदवार डेंजर झोन मध्ये असू शकतो असं म्हटलं जातंय. अशातच आता कमी जागा लढवणार असल्याची बातमी समोर आल्यानं शरद पवार गटात परतू इच्छिणाऱ्या आमदारांकडनं अजितदादांना दगाफटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याशिवाय शरद पवार गटात परत जायचं असेल तर शरद पवारांप्रती निष्ठा दाखवण्यासाठी अजित पवार गटातले आमदार क्रॉस वोटिंग देखील करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते. हे आमदार अजित पवारांचा दुसरा उमेदवार पाडून शरद पवार गटाकडे परत जाण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. कमी जागा लढवण्याच्या निर्णयामुळे अजित पवार भाजपच्या इशाऱ्यावरती काम करतात याच्या देखील चर्चा होतील. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट 8 ते 9 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता, मात्र त्यांना अवघ्या 4 जागा मिळाल्या. त्यातही परभणीची जागा ही महादेव जानकरांसाठी 5वी जागा म्हणून त्यांच्याच कोट्यातनं सोडण्यात आली. भाजपच्या दबावामुळे त्यांना ही जागा सोडावी लागली. धाराशिवमधनं भाजपच्याच अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागली. यामध्ये त्यांना केवळ 4 जागांवर समाधानही मानावं लागलं. एकच जागा अजित पवारांची निवडून आली. त्यामुळे अजित पवार गटाची बार्गेनिंग पॉवर सुद्धा कमी झाली. याशिवाय केंद्रातलं त्यांचं महत्व सुद्धा कमी झाल्याचं पाहायला मिळालं. केंद्रामध्ये शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांना राज्यमंत्रीपद मिळालं. एनडीएचे घटक पक्ष असणाऱ्या जेडीएसचे 2 खासदार असताना कुमारस्वामींना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. हिंदुस्थानी आवामी मोर्चाचे जितनराव मांझी हे एकमेव खासदार असताना त्यांना एमएसएमई या खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पण अजित पवार गटाकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशी केंद्रातली 2 मोठी नावं असताना कोणतंच मंत्रीपद मिळालं नाही. अशातच आता अजितदादांनी विधानसभेला सुद्धा कमी जागा घेतल्या तर ते भाजपच्या इशाऱ्यावरती काम करतात यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं. कारण महाविकास आघाडीत असताना अजित पवार स्वतःच्या मर्जीने निर्णय घ्यायचे. आघाडी सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला महत्व होतं, पण भाजपच्या रेट्याला बळी पडल्यानं अजित पवार बॅकफुटला जाऊ शकतात आणि महायुतीतलं त्यांचं महत्व सुद्धा कमी होऊ शकतं. याशिवाय आता दुसऱ्यांदा जर बार्गेनिंग पॉवर मध्ये कमी पडले तर राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवार गटाला सत्तेमध्ये फार मोठा वाटा मिळण्याची शक्यता ही कमी दिसते. कमी जागा घेण्याच्या बदल्यात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद कायम ठेवण्याची अट घातलीये असं भाजपच्या नेत्याने सांगितलंय. पण यामुळे आमदारांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेत पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं. आता त्यांनी उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदाची सोय जर करून ठेवली तर ही बाब अजित पवारांच्या आमदारांना खटकणारी ठरू शकते. त्यामुळे अजित पवार गटातले आमदार हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या उलट एकनाथ शिंदे यांची मात्र महायुतीत आणखी ताकद वाढू शकते. आगामी इतरही निवडणुकांमध्ये ते आपली बार्गेनिंग पॉवर वाढवताना दिसतील. त्यामुळे लॉंग टर्म राजकारणाचा विचार केला तर अजित पवार हे कायम 3ऱ्या क्रमांकावर फेकले जातील. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं महत्व टिकवून ठेवायचं असेल तर अजित पवारांना विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा या बार्गेनिंग पॉवर मध्ये वाढवून घ्याव्याच लागतील. आता अजित पवार कमी जागा लढवणार अशी जी चर्चा होतीये त्यामागे अजितदादांनी शरद पवारांचीच रणनीती अवलंबली अशा देखील चर्चा आहेत. शरद पवारांनी लोकसभेत सगळ्यात कमी म्हणजे 10 जागा लढवत 8 जागा जिंकून आणल्या होत्या. त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट तब्बल 80% इतका राहिला. तर अजित पवारांनी 4 जागा लढवत 1च जागा जिंकली. त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट अवघा 25% राहिला. आता हाच डाग पुसण्यासाठी अजित पवारांनी कमीत कमी जागा लढवत जास्त जागा लढवण्याची रणनीती आखली असेल असं सांगितलं जातंय. पण हीच रणनीती त्यांच्या अंगलट येऊ शकते. कारण राज्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती आणि ती कंटिन्यू सुद्धा होऊ शकते. त्यामुळे अजित पवारांनी कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर याचा फटका त्यांना बसू शकतो. आता दादांचा हा कमी जागा लढवण्याचा निर्णय त्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, हा निर्णय त्यांना डॅमेज करू शकतो का, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.